विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या. केजे सोमय्या सिनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क KJS कॉलेज कोपरगाव. संपर्क क्रमांक 82 82 82 45 88. देशात आणि राज्यात इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना कमालीची आक्रमक झाली आहे. ऑनलाईन औषध विक्री त्याचबरोबर बनावट औषधांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे म्हणत या बेकायदेशीर व्यवसायाचा निषेध करण्यासाठी आज बुधवार दिनांक 20 मे रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कोपरगाव तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी आपल्या औषध विक्रीचे व्यवहार बंद ठेवत या आंदोलनात सहभाग नोंदवला. बुधवारी सकाळी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून भव्य मूकमोर्चा काढला. या मोर्चाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेत तहसीलदार महेश सावंत यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात औषध विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असून ही बेकायदेशीर विक्री तात्काळ बंद व्हावी अशी औषध विक्रेत्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने यापूर्वी अनेकदा संबंधित मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने दिली, प्रत्यक्ष भेटी घेतल्या, परंतु शासन व प्रशासनाकडून सातत्याने नकारात्मक किंवा उदासीन भूमिका घेतली गेल्याने अखेर संघटनेला देशव्यापी बंदचे पाऊल उचलावे लागले, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण जिल्ह्यातील औषध विक्रेते हिरिरीने सहभागी झाले आहे. कोपरगाव तालुक्यातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावेही एक निवेदन तयार करण्यात आले असून त्याची प्रत स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे. आमच्या भावना आणि मागण्या आपण शासनामार्फत तात्काळ केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव्यात अशी नम्र विनंती केमिस्ट असोसिएशनने तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला असला तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये याची काळजी संघटनेने घेतली आहे. बंदच्या काळात जर एखाद्या रुग्णाला अत्यंत तातडीच्या औषधाची गरज भासली तर जिल्हा व तालुका संघटनेचे अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकारी योग्य ते सहकार्य करतील अशी ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. या मोर्चात कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश उर्फ गजानन जनार्दन वाणी, उपाध्यक्ष भरत मोरे, कार्याध्यक्षा कावेरीताई अनिल आहेर, सचिव प्रवीण अशोक गवळी, खजिनदार रुपाली उत्तमराव पाटील, सदस्य विजय जगताप, सचिन अमृतकर, अजय शहा, मंदार पहाडे, श्रीकांत पैठणे, अपर्णा निलेश काळेकर, ग्रामीण कार्याध्यक्ष नितीन खैरनार, सहसचिव प्रशांत बोरावके, सहखजिनदार संदीप डागा, जनसंपर्क अधिकारी ऋतुल जाधव, स्वीकृत सदस्य संदीप गोळेचा, सुनील थोरात यांच्यासह कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, औषध विक्रेते आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज रुग्णसेवेसाठी आम्ही सर्व कटिबद्ध असणारे केमिस्ट या बंदमध्ये सहभागी झालो आहोत. कारण केंद्र सरकारकडे अनेक वेळा आम्ही आमच्या मागण्या रुग्णहितासाठी मांडल्या, पण केंद्र सरकारने ज्या वेळेस या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं त्यावेळेस आम्ही जनतेच्या दरबारात आलेलो आहोत. जनतेची सर्वप्रथम माफी मागितलेलीच आहे, तरी पण आम्ही जनतेसाठी कुठल्याही रुग्णाची हेळसांड होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु लवकरात लवकर केंद्र सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि मागण्या पूर्ण कराव्यात. संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त करणाऱ्या ह्या ऑनलाईन व्यवस्थेच्या आणि डुप्लिकेट औषधांच्या व्यवस्थेच्या विरोधात हा संप आणि बंद आहे. त्यामुळे हा आम्ही कठोरपणे यशस्वी करत आहोत. आमचे नेतृत्व अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांच्या सर्व प्रयत्नांना आम्ही सर्व केमिस्ट बांधव पाठबळ देऊन समर्थपणे त्यांच्यासोबत उभे आहोत आणि सदैव उभे राहू ही आमची ग्वाही आहे. अखिल भारतीय औषध विक्रेते अर्थात ऑल इंडिया केमिस्ट आज 20 तारीख बुधवार, आज संपूर्ण भारतभर सगळे केमिस्ट बांधव आज त्यांचे दुकानं बंद ठेवणार आहेत. सर्वात महत्वाचं, गेल्या बऱ्याच वर्षापासून या 3 मागण्या आहेत. त्या 3 मागण्या आमच्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे बंद ठेवून आम्ही आमची खंत व्यक्त करणार आहेत. बंद ठेवल्यानंतर अर्थात रुग्णांची सेवा आम्ही करत नाही असं नाही, आम्ही त्यात सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी इमर्जन्सी
कुठं औषधांची गरज पडेल त्या ठिकाणी निश्चितच औषधं पुरवले जातील. पण आम्ही हे जनतेच्या आरोग्यासाठी, जनतेच्या हितासाठी, रुग्णांच्या सेवेसाठी आमच्या या 3 मागण्या आहेत. 3 मागण्या आम्ही या केंद्रापर्यंत आमच्या जे पदाधिकारी आहेत, आमचे सर्व केमिस्ट अध्यक्ष आमचे आप्पासाहेब शिंदे, त्यानंतर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताजी गाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज या उत्तर अहिल्यानगरमध्ये कोपरगाव तालुक्यात आम्ही आज एकदम कडकडीत सगळ्या मेडिकल बांधवांनी आज मेडिकल बंद ठेवलेत. सर्वप्रथम मी आज रुग्णांची आणि जनतेची मनापासून माफी मागतो. आज त्यांची गैरसोय होईल, पण अर्थात ज्या ठिकाणी खरोखर सेवेची गरज पडेल, ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेची गरज पडेल त्या ठिकाणी निश्चितच औषधं पुरवले जातील. पण या मागण्या आम्ही जनतेसाठीच, या मागण्या आम्ही रुग्णांसाठीच करतोय. खोट्या औषधांनी अक्षरशः जनतेचं आरोग्य धोक्यात येत आहेत. ऑनलाईन जी औषध खरेदी आहेत ती रुग्णांनी खरेदी केल्यानंतर आपल्याला ज्या कंपनीचं औषध पाहिजे, डॉक्टरांनी ज्या कंटेनचे औषध आपल्याला लिहून दिलेत ते औषध आपल्याला येतात का? रुग्ण आणि जनता फक्त 50% डिस्काउंट, 40% डिस्काउंट बघून आपण औषधांची खरेदी ऑनलाईन करतो, पण त्यात आपल्याला फसवलं जातं, आपल्या आरोग्याशी खेळलं जातं. त्यासाठी हा आजचा कडकडीत बंद केमिस्ट बांधवांच्या वतीने ठेवण्यात येतोय. निश्चितच मी अपेक्षा बाळगेल की सगळी जनता, सगळे रुग्ण आम्हाला निश्चितच साथ देतील, कारण हे काम सर्व आजचा बंद तुमच्यासाठी आहे. तुम्ही सुद्धा यात सहभागी व्हावं, आम्हाला सहकार्य करावं, हे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या देशाच्या आरोग्यासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केमिस्ट.